नांदगाव तालुक्यात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचे संकट भीषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी तहसीलदार सुनील सैंदाने यांनी थेट धडक कारवाई करत माणिकपुंज धरणावर असलेल्या बेकायदेशीर पाण्याचा उपसा करणाऱ्या 9 मोटारी जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली. पंचायत समिती आवारात आढावा बैठकीला उपस्थित तलाठी ग्रामसेवकांचा ताफा सोबत घेऊन तहसीलदारांनी थेट माणिकपुंज धरण गाठले. त्यांच्यासोबत गटविकास अधिकारी संदीप दळवी, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, महावितरणचे बाणगाव उपविभागीय अभियंता पाटील, पाटबंधारे विभागाचे शिंदे, विस्तार अधिकारी जे.व्ही. देवरे, ग्रामसेवक युवराज निकम यांच्यासह पंचक्रोशीतील तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, कोतवाल, धरणावरील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अचानक शासकीय वाहनांचा मोठा ताफा धरणस्थळावर आल्याने मोठी धांदल उडाली. धरणावरील पाणी पिण्यासाठी आरक्षित असून त्याचा अवैध उपसा होऊ नये असे आदेश सप्टेंबरमध्ये काढण्यात आले होते. त्यावेळी धरणाच्या पूर्व भागातील रोहित्र बंद करण्यात आली होती. मात्र पश्चिमेच्या बाजूने असलेल्या भागात 200हून अधिक उपसा करणाऱ्या मोटारी व पाईपलाईनचे जाळे जैसे थे होते. ऑक्टोबरमध्ये धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने एकूण 275 दशलक्ष घनफूट एवढा जलाशयाचा साठा शिल्लक होता. त्यात दिवसेंदिवस घट होत होती. तो 200 दशलक्ष घनफूटपर्यंत आला. जलाशयाची पातळी घसरल्याने टंचाई काळात पाणी जूनपर्यंत पुरवण्याचे आवाहन यंत्रणेपुढे उभे राहिले होते. तहसीलदार सुनील सैंदाने 1 महिन्यापूर्वी नांदगावी रुजू झाले आणि त्यांनी टंचाईच्या मुकाबल्यासाठी पाऊल उचलले आहे. दिवसभरात वीज पंप, पाईपलाईन जप्तीच्या कारवाईचा धसका घेत अनेकांनी स्वतःहून उपसा पंप काढून घेतले. धरणाच्या मध्यक्षेत्रात वीज पंप टाकले असल्याने ते काढण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. धरणाच्या किनाऱ्यावरील पाईपलाईनचे मोठे जाळे तोडून टाकण्यात आले. यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याची समज देखील देण्यात आली आहे. माणिकपुंज धरणातील उपयुक्त असलेला 50 दशलक्ष घनफूट जलसाठा सुरक्षित राहिला आहे. मात्र वाढता उन्हाळा, बाष्पीभवनातून कमी होणाऱ्या पाणी पातळीचा अपवाद वगळता उर्वरित जलसाठा जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पुरवण्याचं आवाहन मात्र कायम आहे. सर, नांदगाव तालुक्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर त्यातच माणिकपुंज धरणावर आज तुम्ही खूप मोठी धडक कारवाई केली, याबद्दल तुम्ही काय बोलाल? सध्या नांदगाव तालुक्यामध्ये 47 गावं आणि 222 वाड्या पाडेवस्ती, 49 टँकर चालू आहेत आपल्याकडे. तर तालुक्याला प्रचंड पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये माणिकपुंज धरणावर जे पाणी आहे त्या पाण्याच्या माध्यमातून आम्ही तालुक्याला पाणी पुरवठा करण्याचं नियोजन केलेलं आहे. परंतु आमच्याकडे अशा मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या की शेतकऱ्यांचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळे ते पाणी संपूर्ण उन्हाळ्यापर्यंत तालुक्याला पुरेल असं वाटत नाही. म्हणून आज पोलीस विभाग, महसूल विभाग, त्यानंतर ग्रामविकास, MSCB आणि माणिकपुंज धरणाचे कार्यकारी अभियंता असे सर्व पथकासह आज रोजी आम्ही इथे कारवाईसाठी आलेलो आहोत. आणि आता ज्या लोकांचा अवैध उपसा चालू होता त्यांच्या मोटारी जप्त करायची कारवाई करत आहोत. स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव.